दरम्यान शरद पवारांच्या वाढदिवशी अजित पवारांनी मनोमिलनाच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलं। त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनीही शरद पवार अजित पवारांनी एकत्र यावं अशी इच्छा बोलून दाखवली आणि हाच धागा पकडत रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार सरसावल्यात। त्यांनी दोन्ही पवारांना एकत्र येण्याची आता सादच घातली आहे। पाहूया। वाढदिवसाच्या निमित्तानं अजितदादा असतील, रोहित असेल, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ आणि जय असेल, हे सगळे त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी गेले होते। मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही राजकीय कारण असू शकेल। तसं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्या बरोबर आहेत, कारण विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील। मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत। राजकीय ह्याच्यामध्ये साहेब आणि दादांनी काय निर्णय घ्यायचा हा शेवटी पर्सनली त्या दोन पक्षाचा निर्णय आहे, त्यामुळे ते दोघं विचार करून निर्णय घेतील। ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं, तसं मलाही वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।